चांदूर तालुक्यातील पिपरी पूर्णा येथे जिथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गावातील अंगणवाडीमध्ये एका खासगी व्यक्तीने बांधकाम साहित्याचा ढिगारा टाकला आहे। यामुळे लहान चिमुकल्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि या गंभीर विषयाकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि अंगणवाडी सेविकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांनी केला आहे। अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुयोग गोरले यांच्याकडून। पिपरी पूर्णा येथील अंगणवाडी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। खासगी व्यक्ती विष्णू कुरवाडे यांनी आपल्या घराचे बांधकाम सुरू केले आहे आणि या बांधकामासाठी लागणारे लोखंड, गिट्टी, रेती यासारखे सर्व साहित्य थेट अंगणवाडीच्या आवारात टाकले आहे। यामुळे अंगणवाडीच्या आवारात मोठ्या प्रमाणात धूळ आणि अस्वच्छता पसरली आहे। या दूषित वातावरणाचा थेट परिणाम चिमुकल्या मुलांच्या आरोग्यावर होत आहे। अंगणवाडी हे लहान मुलांसाठी पोषण, शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेण्याचे केंद्र आहे। मात्र या ठिकाणी बांधकाम साहित्य टाकल्यामुळे मुलांच्या खेळण्या बागडण्याच्या जागेवर धोका निर्माण झाला आहे। ग्रामस्थांनी या गंभीर प्रकाराबद्दल ग्रामपंचायत प्रशासन आणि अंगणवाडी सेविकेकडे तक्रार केली आहे। मात्र आश्चर्य म्हणजे या तक्रारीची अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांनी मागणी केली आहे अंगणवाडीच्या आवारातील हे बांधकाम साहित्य त्वरित हटवण्यात यावे आणि संबंधितांवर कारवाई करण्यात यावी। सार्वजनिक ठिकाणी खासगी बांधकामाचे साहित्य टाकणे हे नियमबाह्य आहे आणि यामुळे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणे योग्य नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। आता प्रश्न हा आहे की प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर विषयाची दखल कधी घेणार? मुलांचे आरोग्य धोक्यात आल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? पिपरी पूर्णा येथील ग्रामस्थांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। ही होती पिपरी पूर्णा येथील धक्कादायक घटना, जिथे एका खासगी व्यक्तीच्या मदतेदारीमुळे अंगणवाडी आणि तेथील लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहेत। प्रशासकीय यंत्रणा या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कारवाई करेल अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत। आणि या इतर ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज।